भूमी अभिलेख कार्यालय मध्ये असं काय सुरू आहे की सर्व नागरिकांना सतत त्रास सहन करावा लागतोय? सावनेर तहसील कार्यालय येथील प्रशासकीय इमारतीला लागून असलेले भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी आणि कास्तकार, वकील वर्ग तसेच आम नागरिक त्रस्त आहेत. कर्मचारी आणि अधिकारी यांचा व्यवहार, काम करण्याची पद्धत लोकांच्या जीवावर बेतली आहे. शासकीय कामांची वेळ 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच असून येथील कर्मचारी आणि अधिकारी दौऱ्यावर, मोजणीच्या कामावर असल्याचं खोटे नाटे सांगून व्यक्तिगत कामासाठी फिरत असतात आणि रात्री बेरात्री कार्यालयात बसून कामे करतात आणि आपल्या मनासारखं काम मनमर्जीनं करत असतात. कार्यालयात वेळेवर उपस्थित राहत नसून रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत तसेच कधी तर सुट्टीच्या दिवशीही कार्यालय उघडून शासकीय कामं करतात, असा नागरिकांचा आरोप आहे. रात्रीचे असे कोणते काम घेतले की ते शासनाचा नियम तोडून उलटसुलट काम करीत असल्याचं म्हटलंय. तसेच त्यांच्या कार्यप्रणालीमुळे संशय निर्माण होत आहे. तालुका वकील संघाच्या अध्यक्षांचा आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट चंद्रकांतजी पिसे यांचा आरोप आहे की न्यायालयीन रीतचा याला पालन करण्याची वेळ नाही, त्यामुळे अनेक प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहेत. यांना वेळ मिळत नाही, परंतु अवैध काम रात्री बेरात्री करतात. यांच्यावर कार्यवाही न झाल्यास मोठा आंदोलनाचा इशारा ॲडव्होकेट पिसे यांनी दिलाय. नमस्कार, मी मंगेश कुराडे, आपल्या चॅनलवर सर स्वागत आहे. तर आम्ही भूमी अभिलेखच्या कार्यालयासमोर सावनेर तिथे आहे. तर सरांची काय समस्या झाली आहे आणि काय तिथून काय डॉक्युमेंट चे घळाघळ झाली आहे ते पाहू शकतो. सर, आपलं नाव काय? चंद्रकांत पिसे, माझी नगराध्यक्ष नगर परिषद सावनेर. बोलतो की माझी एक स्वतःची फाईल होती. आता मी फक्त माझ्या स्वतःच्याबद्दल जरी बोलत असतो तरी इथला प्रकार वेगळा आहे. ऑफिस टायमिंग काय आहे? 10 ते 5:30 आहे, 10:30 ते 5:30 आहे. ते काय आहे तुम्हाला कळायला मार्ग नाही. मी 2021मध्ये वारसा भेटवाची केस टाकली होती. ती कुठेतरी गाय झाली म्हणून मी आत्ता पुन्हा 11 महिन्यात केस टाकली. आजसुद्धा ती फाईल इथे हजर नाही आहे. संबंधित बाबू, संबंधित क्लर्क, हे ऑफिस केव्हा उघडते, इथले लोक केव्हा येतात, कोण सुट्टीवर असतात, त्यांनी रजा टाकली आहे की नाही टाकली आहे, म्हणजे सर्वसामान्य माणसांना किती इथे त्रास होत असेल. आणि इथे कोणी कोणाच्या नाही, पूर्ण टेबल खाली राहतात. ह्या टेबलवर त्या टेबलवर, त्या टेबलवर त्या टेबलवर, वरून बाकीचे जे व्यवहार होतात ते होतात. इवन दो हे कार्यालय ऑफिस टायमिंगच्या नंतर रात्री सुरू राहते आणि सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडते. सुट्टीच्या दिवशी कार्यालय उघडून काय करते आणि कुठलं काम होते याबद्दल सर्वांना उत्सुकता लागू आहे. आणि हा जनतेवरचा पूर्ण अन्याय आहे. आणि तसेच सावनेरच्या भूमी अभिलेख कार्यालयाची कीर्ती अख्ख्या चौकशीत पूर्ण सावनेर तहसीलमध्ये पसरलेली आहे. तिथे शेतकरी लोक इथे उभे आहे. त्यांना जे लोक आहेत त्यांना विचारा तर त्यांच्या काय समजते. किती दिवसापूर्वी इथे फेऱ्या मारून राहिले. आज इथे फक्त चांगले एक साहेब दिसले, बोकडे साहेब, त्यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यांनी त्या रजिस्टरवर कदाचित ऑप्शन मार्क केलेले आहे. हे चांगलं कृत्य आहे. हाच वचक त्यांनी पुन्हा असंच ठेवावं आणि ह्या कार्यालयाची सुधारणा करावी, इथल्या स्टाफला सांभाळावं, इतकीच माझी विनंती आहे. सर, एक प्रश्न आहे. शनिवार सुट्टी आणि रविवारला सुट्टी असून सुद्धा हे बोलतात म्हणजे असे कोणते काम करतात की त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आहे? हे तेच सांगू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले असेल, त्यांच्याकडे आदेश असेल, त्या आदेशाची प्रत त्यांनी तुम्ही मागू शकता. त्यांनी दाखवा आम्ही शनिवार रविवारी सुट्टी दिवशी कशा करता येतो, कोणता आदेशाला येतो. काम करतात अंदाज तुम्हाला असं वाटतं की त्याच दिवशी खोलून जे कामं कधी होत नसेल, जे कामं लिगल नसेल, इलिगल कामं असेल, ते इलिगल कामं करायसाठी येतात. सर्व हे भूमी अभिलेख सावनेर हेच का बाकी एरियातले आणि बाकी तालुक्यातले पण सावनेर तालुक्यातले भूमी अभिलेख का डोमेट आहे सर? शेकडो घोळ आहे इथे, शेकडो घोळ. कोणाचं घर कोणाच्या नावानं करून टाकलं आहे, कोणाच्या साध्या 100 रुपये या गोष्टीची प्रोसिजर आम्हाला सांगितली जाते, सर्वसामान्य वकील लोकांना सांगितली जाते. तेच त्यांनी एका 100 रुपयाच्या ॲफिडेविटवर मंगळसूर राडेचं घर चंद्रकांत पिसे नावानं, चंद्रकांत पिसे घर मंगळसूर राडेच्या नावानं, या प्रकारची पुष्कळ घोळ आहे. माहिती अधिकारात काढतो म्हटलं इतका मोठा गठ्ठा लागेल आणि ऑफिसर तर खाली होईल. ऑफिसर आता चांगले नवीन आले तर काय करत होते? नवीन साहेब आलेले आहे. नवीन साहेब आपण आपल्या ऑफिसर वाचक ठेवा. ते वेळ आले त्यांच्या स्टॉप, त्यांच्या वेळेवर त्यांच्या अगोदरी यायला पाहिजे आणि त्यांनी आपलं कामं करायला पाहिजे. ज्या कामाचे ते पगार घेतात, ज्या कामाचे पैसे घेतात, ते काम त्यांनी इमानदारीने करायला पाहिजे. जे नाही होत, मला एक सांगा, एखादी ॲप्लिकेशन आणि ते कम्युनिकेशन होत नसेल, त्याच्यामध्ये त्रुटी असेल, त्या त्रुटीचे पत्र किती दिवसात दिलं पाहिजे, त्यांच्या नियमात काय, कोणती ॲप्लिकेशन किती दिवसात डिसाईड झाली पाहिजे. प्रत्येक कार्यालयामध्ये बोर्ड लागला आहे, ही ॲप्लिकेशन इतक्या दिवसात डिसाईड झाली पाहिजे. या कार्यालयात हा बोर्ड का नाही? आणि ही कुठली शासन पद्धत आहे? शासन ह्याच्यासाठी वेगळं आहे, हे राजेशाही शासन आहे.
म्हणून माझी इतकंच विनंती आहे की तुम्ही पत्रकार लोकांनी याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्या, जनतेची ज्या समस्या या माध्यमातून लोकांपर्यंत कळवा आणि त्या सोडवा. मॅडम, भूमी अभिलेख सावनेरची जी समस्या आहे त्याबाबत सविस्तर सांगा मॅडम. सावनेर भूमी अभिलेख कार्यालय येथे वकील या नात्याने जेव्हा जेव्हा गोरगरीब जनतेच्या कायदेशीर व योग्य कामाकरिता जाण्याचा प्रसंग आला तेव्हा तेव्हा या कार्यालयातील अर्धे अधिक कर्मचारी त्यांच्या कार्यालयीन वेळेत हजर मिळून येत नाही व याबाबत विचारणा केली असता कोण अर्ज दिला किंवा नाही याबद्दल सुद्धा माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येते. तसेच वकिलांना त्यांच्या वकिली पोशाखात बघताच हे कर्मचारी होणारे नियमित कामसुद्धा करण्याचे जाणून बुजून टाळतात. आता या कार्यालयात नात्याने रुजू झालेले नवीन अधीक्षक श्री बोकडे यांनी कार्यालयाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी ही अपेक्षा आहे. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.